नमस्कार. मराठी संस्कृती या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण मोत्याची ही छान राखी कशी बनवायची ते बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागेल ते आपण बघणार आहोत. बनवायला अतिशय सोपी आहे. हा मोठा मणी मी गोल्डन कलरचा घेतलेला आहे. 10 नंबरचा हा मणी आहे. त्यानंतर 4 नंबरचे मणी मी घेतलेले आहेत. तुम्ही वेगवेगळ्या रंगाच्या ह्या बनवू शकता. मी आत्ता इथे पांढरा आणि गोल्डननी बनवलेली आहे. तसंच तुम्ही मध्ये वेगळे रंग वापरू शकता. त्यानंतर साईडला जे गोल्डन मणी आहेत ते हे 5 नंबरचे आहेत. त्यानंतर आपल्याला 2 सुया इथे लागणार आहेत. आणि हा जो राखीचा जो सिल्कचा धागा येतो तो धागा आपण घेतलेला आहे. हे बघा, आता हा मी इथे डबल धागा घेणार आहे. डबल धागा करून घेतला आहे. साधारण आपल्या या पॅडच्या उंचीचा मी धागा घेतलेला आहे. आता त्याचा मध्यभाग शोधून घ्यायचा. मध्यभाग अंदाजे त्याच्या पुढे एक 4-5 बोटं अंतर सोडून द्यायचं आणि तिथे गाठ मारून घ्यायची. साधारण एक अंगठाभर अंतर सोडून द्यायचं आणि पुढे गाठ मारून घ्यायची. अशा पद्धतीने हे बघा, मी या बाजूला इथे गाठ मारून घेतलेली आहे. आणि आता इथे आपल्याला हे 2 धागे मिळालेले आहेत. तर या दोन्ही धाग्यांमध्ये आपण सुई ओवून घ्यायची. पुन्हा एकदा सांगते, धागा जो आपण डबल घेतला तो साधारण या रायटिंग पॅडच्या उंची एवढा घेतलेला आहे. थोडा जास्तच घ्यावा म्हणजे नंतर कट करता येतो. आता मी हा धागा इथे जॉईंट करते आहे. दोन्ही सुया मी इकडे ओवून घेतलेल्या आहेत आणि इथे एक टोक मी जॉईंट केलं. इथे आपण गाठ मारलेली आहे आणि धाग्याला. तर आता मणी ओवून घेऊया. या 2 सुया मी ओवून घेतल्या. आता हे जे मोठे मणी आहेत 5 नंबरचे, हे मणी आधी आपण ओवून घेऊया. 3 गोल्डन मणी ओवून घ्यायचे आहेत. आधी एका सुईतनं मी ओवून घेतले आणि आता दुसऱ्या सुईतून सुद्धा धागा बाहेर काढून घ्यायचा आणि मणी मागे सरकवून घ्यायचे. जिथे आपली गाठ आहे तिथपर्यंत हे मणी येतील. पुन्हा धागे मोकळे करून घ्यायचे. आता इथे आपण 5 पांढरे आणि 1 गोल्डन मणी ओवलेला आहे. थोडंसं तुम्ही इथे डिझाईन वेगळं करू शकता. क्रिस्टल मणी वापरू शकता, चक्री वगैरे वापरू शकता. तर मी इथे वेगळं थोडं डिझाईन करते आहे. 2 पांढरे, 1 लाल, 2 पांढरे आणि 1 गोल्डन असे हे 4 नंबरचे मणी मी ओवून घेतले आहेत. दोन्ही सुयांमध्ये हे मणी ओवून घ्यायचे आहेत. आता आपला मधला मोठा मणी 10 नंबरचा जो आहे तो गोल्डन मणी मी ओवून घेत आहे. इथे तुम्ही क्रिस्टल मणीसुद्धा वापरू शकता. दोन्ही सुयांमधनं हा मणी ओवून घ्यायचा. मणी सरकवून घ्यायचा, व्यवस्थित घट्ट करून घ्यायचं. पुन्हा या सुया मोकळ्या करून घ्यायच्या. आता 1 गोल्डन, 2 पांढरा, 1 लाल, 2 पांढरे असे दोन्ही सुयांमध्ये ओवून घ्यायचे. 1 गोल्डन, 2 पांढरा, 1 लाल, 2 पांढरे. तुम्ही इथे कुठलंही कलर कॉम्बिनेशन करू शकता. वेगवेगळ्या रंगाचे मणी वापरू शकता. धागा घट्ट ओढून घ्यायचे आहेत. आता परत इथे जसे आपण 3 गोल्डन ओवले होते तसेच ओवून घेऊया. हे जे 5 नंबरचे आपले 3 गोल्डन मणी आहेत, एका धाग्यातनं आधी ओवून घ्यायचे. मग दुसऱ्या धाग्यातनं हे मणी ओवून घ्यायचे. हे बघ, झाली आपली राखी तयार. होते की नाही एकदम झटकन तयार. आता ही मी इथे गाठ मारलेली आहे. अगदी साईडसर गाठ मारून घ्यायची. तुम्ही इथे सेलोटेपसुद्धा लावू शकता. मी इथे ही गाठ मारून घेतली होती, ती मी सोडवून घेतली. आता हे धागे एकदम घट्ट करून घ्यायचे. या सुया मी आधी काढून घेते दोन्ही. आणि आता इथे सुद्धा आपण गाठ मारून घेऊया.
तर तुम्ही वेगवेगळं कलर कॉम्बिनेशन करू शकता. ही राखी नक्की करून बघा, अगदी पटकन होते. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि मराठी संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा नक्की क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन्स मिळत राहतील. आणि अशा भरपूर राख्या यावेळेस नक्की करून बघा. चला तर मग आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.